महाराष्ट्र। तर आपला आजचा जो व्हिडिओ आहे जुलै आणि ऑगस्ट या 2 हप्त्यासंदर्भात आहे। तर सर्वांचे प्रश्न मला असे आलेले आहेत, कमेंट अशा आलेल्या आहेत की ताई 2 हप्ते एकत्र येणार आहेत का? तर या संदर्भामध्ये मी तुम्हाला काल लाईव्ह घेतली तेव्हाही सांगितलेलं आहे की आता तरी सध्या अशी कुठलीही अपडेट नाही की तुम्हाला जुलै आणि ऑगस्टचे 2 हप्ते येतील। तुम्ही इतर ठिकाणचे जिथले कुठले व्हिडिओ पाहून मला सारखं विचारत आहात की ताई 2 हप्ते येणार का? तर मी काल पण सांगितलेलं आहे की 2 हप्ते जर येणार असतील तर अशी काहीतरी सरकारकडनं अपडेट येईल, त्यावेळेस मी तुम्हाला नक्की सांगते। पण आपल्याकडे 30 तारखेला एक GR आला जो निधी मंजूर झाला। आता परत काल 31 तारखेला सुद्धा दुसरा GR आलेला आहे। होऊ शकतं की आज तिसरा GR सुद्धा येईल। तुमचे प्रश्न होते मला की ताई GR आला दुसरा पण तुम्ही काही सांगितलेलं नाही, पण मी पोस्ट शेअर केलेली आहे चॅनलवरती, तुम्ही पाहू शकता जाऊन, तिथं मी सांगितलेलं आहे सर्व काही। आणि राहिला आता जूनचा हप्ता, तर मी तुम्हाला काल पण सांगितलं होतं की जूनचा हप्ता ज्या महिला पात्र आहेत त्यांना येणं अपेक्षितच आहे आणि आलाही पाहिजे। जर तुमचा फॉर्म तिकडं पात्र आहे तर नक्कीच तुम्हाला जूनचा हप्ता मिळाला पाहिजे असं मला वाटतंय। पण जून, जुलै आणि ऑगस्ट या तिन्ही हप्त्यासंदर्भात जर सरकारकडून काही अपडेट आली तर नक्की ते हप्ते तुम्हाला येतील। पण येतील का नाही ह्याच्यावर काहीच अजून सरकारकडून अपडेट आलेली नाही की ऑगस्ट आणि जूनचा हप्ता। बाकी जुलैच्या हप्त्यासंदर्भामध्ये सर्व माहिती आली, GR पण आलेला आहे, निधी पण मंजूर झालाय। 1-2 दिवसामध्ये तुम्हाला नक्की वितरण होईल। होऊ शकतं की आज आदित्यताई तटकरे यांच्याकडनं काहीतरी पोस्ट जी आहे ती येईल आणि त्यानंतर मी तुम्हाला ती माहिती देणार आहे, त्यामुळे काळजी करू नका। जर जूनचा हप्ता यायचा असेल तीही माहिती येईल, जुलैचा हप्ता तर आलेलीच आहे आणि ऑगस्टचा जर हप्ता येणार असेल तर ती पण माहिती येईल। पण शक्यतो मला असं वाटतं की ऑगस्टचा हप्ता येणार नाही, फक्त जुलैचा हप्ता येईल आणि होऊ शकतं की जूनचा हप्ता पात्र लाभार्थ्यांना येऊ शकतो असं मला वाटतंय। म्हणजे हे माझं मत मी व्यक्त करते या ठिकाणी। बाकी सरकारकडून जर अशी अपडेट आली की तुम्हाला 2 हप्ते एकत्र येतील, कुठले जुलै आणि ऑगस्ट, तर ती सरकारकडून अपडेट येईल। आदित्यताई जे तटकरे आपल्या महिला व बालविकास मंत्री आहेत त्या नक्कीच काहीतरी पोस्ट करतील, काळजी करू नका। या संदर्भात 1-2 दिवसामध्ये नक्कीच जे आहे ते वितरण चालू होईल। साधारण आज तरी पोस्ट येईलच असं मला वाटतंय, अशी अपेक्षा आहे की आज आदित्यताईंकडनं काहीतरी पोस्ट येईल आणि पोस्ट आली की मी तुम्हाला सांगणारच आहे, त्यामुळे काळजी करू नका। बाकी सर्व प्रश्नांची उत्तरं काल पण दिलेली आहेत। आज मला लाईव्ह घ्यायला शक्य झालं नाही, थोडं मी कामात होते। मी एक व्हिडिओ शेअर केलाय बघा कोल्हापूरच्या हत्तीनीचा, तर तिथं तुमच्या मदतीची आवश्यकता आहे, नक्की तो व्हिडिओ पहा आणि तिथं सपोर्ट करा। त्या हत्तीनीला परत कोल्हापूरमध्ये तिला आणण्यासाठी तुमच्या सहकार्याची अपेक्षा आहे। सर्व महाराष्ट्रातील जनतेला मी आव्हान केलेलं आहे, तर तुमचं सहकार्य तिथं आपल्याला लागणार आहे। नक्कीच तो व्हिडिओ पहा, तिथे लिंक दिलेली आहे, त्या लिंकवर जाऊन तुमचं मत नक्की नोंदवा। चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, हाईप सुद्धा करा आणि शेअर करा इतर महिलांपर्यंत, म्हणजे आपण परत त्या महिलांना काही प्रॉब्लेम असतील योजनांवरती आपण त्यांना सहकार्य करू। त्यांना हप्ता मिळत नसेल तर हप्ता मिळवून देण्यासाठी सुद्धा जर त्या पात्र असतील तर आपण सहकार्य करणार आहोत येणाऱ्या काळामध्ये। नक्कीच व्हिडिओला जास्तीत जास्त महिलांपर्यंत शेअर करा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। तुमच्या कमेंट नक्की करा, कमेंटवर परत उत्तरांचा व्हिडिओ किंवा लाईव्ह घेऊन मी नक्कीच येईल। धन्यवाद।